हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी कुरकुरीत आणि भरपूर लेअर्स असलेला मिनी पफ कसा बनवायचा आणि त्यासोबत लाल चटणी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. अशा पद्धतीने पफ बनवला तर खूप साऱ्या लेअर्स येतात आणि कुरकुरीत होतो. पफ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 2 कप मैदा घ्यायचा. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचे. 4 चमचे गरम तेल टाकायचे. तेल व्यवस्थित थंड झाल्यावर मैद्याला चोळून घ्यायचे आणि पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा मळून झाला की 10 मिनिटे झाकून ठेवायचा. स्टफिंग बनवण्यासाठी एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची लसूण पेस्ट, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा धना पावडर हे सर्व मध्यम आचेवर एकत्र करून घ्यायचे. यानंतर 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे. मसाले आणि बटाटे थोडेसे परतून झाल्यावर यामध्ये मीठ टाकून उकडून घेतलेले 1 वाटी हरभरे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे. कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. चटणी बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा हिरवी मिरची लसूण पेस्ट टाकायची. यानंतर 2 चमचे शेजवान चटणी आणि 2 ते 3 टोमॅटोची पेस्ट टाकून चांगली परतून घ्यायची. चार ते 5 चमचे पाण्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून हे पाणी या चटणीत टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून चांगली उकळून घ्यायची. यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि 2 मिनिटे उकळून गॅस बंद करायचा. भिजवून घेतलेल्या पिठाचा मी सुरुवातीला अर्धा भाग घेतला. त्याचे एकसारखे 4 गोळे करून घेतले. लाटीला मैदा लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ लाटून घ्यायचे. साठा बनवण्यासाठी मी 4 चमचे तूप आणि 6 चमचे कॉर्नफ्लोअर असे मिश्रण बनवून घेतले आहे. सुरुवातीला एका पोळीला अशा प्रकारे साठा लावून घ्यायचा. त्यानंतर थोडासा मैदा टाकायचा. पुन्हा दुसऱ्या पोळीला साठा आणि थोडासा मैदा लावायचा.
चारही पोळ्यांना साठा लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी करून घ्यायची. पुन्हा अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारही बाजूच्या कडा कापून टाकायच्या, म्हणजे जास्त लेयर्स येतात. अशा प्रकारे चाकूने एकसारखे भाग करून घ्यायचे. त्यातील एक भाग घेऊन चारही कडेने पाणी लावून घ्यायचे. बटाट्याचे थोडे मिश्रण मध्ये भरायचे आणि हलक्या हाताने दोन्ही बाजूने पॅक करायचा. तळण्यासाठी पफ तयार आहे. एका कढईमध्ये पफ तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापत ठेवायचे. 2 पफ टाकून तळून घ्यायचे. पफ तळताना गॅस अजून कमी करायचा. एका बाजूने तळून झाला की दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा.
कशी वाटली कुरकुरीत मिनी पफची रेसिपी आवडल्यास प्रथूस किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.